पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानचा यात्रा उत्सव 30 मार्च ते 31 मार्च असा 2 दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे। सोमवारी दुपारी 12 वाजता हेलिकॉप्टरद्वारे श्रीराम मंदिर ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिर हनुमान मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे। त्यानंतर दिवसभर इतर अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले। सायंकाळी छबिना मिरवणूक झाली। त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्वर्गीय विठाबाई मांग लोकनाट्य तमाशा पार पडला। दुसऱ्या दिवशी मंगळवारी तमाशा कलावंतांच्या मारुती मंदिराच्या पाठीमागे हजऱ्या झाल्या। 60 वर्षापूर्वी हिरामन बडे, हरिभाऊ बडे यांच्या आईवडिलांच्या तमाशातील कलाकारांनी करंजीत रात्रीचा तमाशा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या हजेऱ्या दिल्या होत्या। या घटनेला आज 60 वर्ष झाली आहेत। त्यामुळे 60 वर्षानंतर तमाशा कलावंतांच्या हजऱ्या करंजी गावात होणार असल्याने या कलाकारांची दिवसाची कला अदाकारी पाहण्यासाठी देखील करंजी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। रोहित नारायणगावकर, कैलास नारायणगावकर, मोहित नारायणगावकर यांच्या तमाशा कलाकारांनी हजऱ्यातून आपल्या कलागुणांना वाव देत यात्रा कमिटीकडून पुढच्या वर्षीचे देखील आमंत्रण स्वीकारले। यावेळी नामांकित तमाशा कलावंत हिरामन बडे व रोहित नारायणगावकर यांचा यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आलाय। करंजी येथील नामांकित बासरी वादक स्वर्गीय इसाकभाई पठाण यांचे चिरंजीव आयुब पठाण, चिरंजीव सोहेल पठाण यांनी देखील बँड व बासरी वादनातून करंजीकरांची मने जिंकली आहे। इसाकभाई पठाण यांची तिसरी पिढी आता या कलाक्षेत्रात उतरली आहे, म्हणून त्यांचा देखील यात्रा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आलाय। इतरही हजऱ्यांच्या निमित्ताने वेगवेगळी कला सादर करणाऱ्या कलावंतांचा देखील यात्रा कमिटीच्या वतीने मान सन्मान देऊन सत्कार केलाय। एकंदरीत यात्रा कमिटीकडून आयोजित करण्यात आलेल्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, लोकनाट्य, तमाशा कलाकारांच्या हजऱ्या या सर्व कार्यक्रमामुळे करंजीचा यात्रा उत्सव संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला। पुढच्या वर्षी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम यात्रेच्या निमित्ताने निश्चितपणे आयोजित करणार असल्याचे सरपंच रफिक शेख यांनी यावेळी जाहीर केल्याने यात्रेकरूंची देखील भलतीच उत्सुकता वाढली आहे। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी।